सध्या राजाभाऊ वाजे यांचे जे विरोधक आहेत असा प्रचार करताय की राजाभाऊ एकदम साधा माणूस आहे, नशीब आहे. हा काय नाशिककरांचा प्रश्न संसदेत मांडलेला याच्यावर तुमचं काय मत आहे? बहिणाबाईंना सुद्धा खेडूत म्हटलं जायचं त्यावेळेस. आज त्यांच्या साहित्यावरती जग पीएचडी करतंय. संत तुकाराम महाराज असतील त्यावेळेसची अभिजात परंपरा म्हणायची की हा काय गावंढळ माणूस आहे, यांनी शेती बघावी. पण आज संत तुकाराम महाराजांवरती पीएचडी करणारी लोक आहे. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस फक्त शाळा शिकले होते, आज त्यांना साहित्यरत्न म्हटलं जातं. तुम्ही तांत्रिक शिक्षण किती घेतलं त्याच्यावरनं व्यक्तिमत्व ठरत नसतं. आणि त्यातल्या त्यात राजाभाऊ तर बीकॉम आहे, कॉन्व्हेंट मधलं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की व्यक्तीचं चारित्र्य हे त्याचा पेहराव ठरवत नसतं, व्यक्तीचं चारित्र्य त्याचे आचार आणि विचार ठरवत असतात. राजाभाऊंचा विचार हा इन्क्लुझिव्ह आहे. त्यांनी जर स्वतःची जागा त्यांनी वाचनालयासाठी दिली आणि आज शेकडो विद्यार्थी, शेकडो अधिकारी त्या माध्यमातून घडताय. आणि एक लक्षात घ्या, सामान्य माणसंच असामान्य अद्वितीय पराक्रम गाजवत असतात. राजाभाऊ वाजे त्यामधले एक आहे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम